राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। मिरज तालुक्यातील कवटेपिराण या छोट्याशा गावाने आपल्या प्रगतीच्या वाटचालीत आजवर अनेक मान मरातब मिळवले आहेत, पण या गावाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या भीमराव माने यांनी आता या गावासाठी एक नवा संकल्प हाती घेतला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श सरपंच म्हणून नावारूपास आलेले माने यांनी आधी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये कवटेपिराणला राज्यात पहिल्या क्रमांकावर पोहोचवले होते। आता त्यांची नजर मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाकडे वळली असून पुन्हा एकदा कवटेपिराणला त्या यशशिखरावर आरूढ करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत। भीमराव माने यांचे हे स्वप्न केवळ त्यांच्या मनातच राहिले नाही, तर त्याला गावकऱ्यांचीही अफाट साथ लाभली आहे। या अभियानाच्या निमित्ताने गावात अनेक वेळा ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आणि प्रत्येक वेळी गावकरी उत्स्फूर्तपणे त्या सभांमध्ये सामील झाले। या ग्रामसभा म्हणजे केवळ निर्णय घेण्याचे व्यासपीठ नव्हते, तर त्या एक सामाजिक क्रांतीचा आरंभ ठरल्या। ग्रामसभांमध्ये घेतले गेलेले निर्णय केवळ प्रगतीचे नव्हे, तर मूल्यांची पुनर्स्थापना करणारे होते। संपूर्ण गावात वृक्षारोपणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। स्वच्छतेच्या बाबतीतही कटाक्ष ठेवण्यात आला असून गावातील 0 ते 8 वर्ष वयोगटातील बालकांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एवढेच नव्हे, तर गरोदर मातांनाही मोबाईल पासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून नवीन पिढीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील। या ग्रामसभांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे तेव्हा जेव्हा स्वतः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या उपक्रमाला उपस्थिती लावून आपला पाठिंबा दर्शवला। तसेच गावातीलच 2 प्रतिष्ठित संस्थांनी हिंद केसरी मारुती माने विकास सोसायटी आणि जय हनुमान पतसंस्था प्रत्येकी 51,000 ची देणगी वृक्षारोपणासाठी देऊन या अभियानाला आर्थिक बळ दिले। कवटेपिराण आता केवळ एक गाव उरलेले नाही, तर तो एक चैतन्यशील विचारांचा केंद्रबिंदू झाला आहे। भीमराव माने यांच्या नेतृत्वाखाली हे गाव विकासाच्या नव्या क्षितिजाकडे वेगाने वाटचाल करत आहे। संकल्प, सहकार्य आणि सामाजिक जाणीवेचा संगम म्हणजेच आजचे कवटेपिराण। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।